गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। अंबरनाथमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या कोट्यावधींच्या मालमत्तेवर ताबा मिळवण्यासाठी सख्या आई आणि 2 भावांनी मिळून आपल्या बहिणीची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी आई, 2 भाऊ आणि 2 साक्षीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुलाबराव करंजुले यांचे मोठे बंधू आनंदराव करंजुले यांचे 6 जुलै 2023 रोजी निधन झालं होतं। त्यांच्या नावे अंबरनाथ परिसरात कोट्यावधींची मालमत्ता, दुकाने आणि घरं असल्याचं सांगितलं जात आहे। त्यांच्या कन्या अर्चना करंजुले या वारस दाखल्यासाठी आपल्या भावांकडे प्रशांत आणि संतोष करंजुले सातत्याने पाठपुरावा करत होत्या। मात्र काही काळानंतर दोन्ही भावांनी त्यांच्याशी बोलणं बंद केलं। दरम्यान आई आणि भावांनी अर्चना यांना कोणतीही माहिती न देता न्यायालयात वारसा दाखल्यासाठी अर्ज दाखल केला। इतकंच नाही तर आनंदराव करंजुले यांनी 12 ऑक्टोबर 2022 रोजी मृत्यूपत्र तयार केल्याचा दावा करत संबंधित स्टॅम्प पेपरही न्यायालयात सादर करण्यात आला। या कथित मृत्यूपत्रात अर्चना यांना मालमत्तेतून पूर्णपणे बेदखल करण्यात आलं होतं। मात्र मृत्यूपत्रावरील सही वडिलांची नसल्याचा संशय अर्चना यांना आला। त्यांनी माहिती अधिकारांतर्गत मुद्रांक कार्यालयातून स्टॅम्प पेपरची माहिती मागवली। यावेळी समोर आलेल्या माहितीनुसार 12 ऑक्टोबर 2022 रोजीचा दाखवण्यात आलेला स्टॅम्प पेपर प्रत्यक्षात 16 ऑक्टोबर 2023 रोजी वितरित करण्यात आला होता। विशेष म्हणजे त्याआधीच आनंदराव करंजुले यांचं निधन झालंय। त्यामुळे मृत्यूनंतर स्टॅम्प पेपरवर सही कशी करण्यात आली असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आणि संपूर्ण कथित बनाव उघड झालाय। याशिवाय संबंधित स्टॅम्प पेपर हा बनावट असण्याची शक्यता व्यक्त केली जाते। जर हा स्टॅम्प पेपर खरोखरच बनावट असल्याचं तपासात निष्पन्न झालं तर अंबरनाथमध्ये तेलगी घोटाळ्याची पद्धत अजूनही जिवंत आहे का, अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे। नागरिकांमध्ये या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली असून बनावट मुद्रांक रॅकेटची शक्यता तपासण्याची मागणी होतीये। पीडित अर्चना करंजुले यांनी तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाणे गाठलंय। मात्र राजकीय प्रभावामुळे पोलिसांकडून सुरुवातीला टाळाटाळ होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। अखेर कल्याण झोन 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशानंतर प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे। यानंतर महात्मा फुले चौक पोलीस ठाणे येथे आई सुनंदा करंजुले, भाऊ प्रशांत आणि संतोष करंजुले तसेच साक्षीदार अमित जैन आणि प्रदीप सिंग यांच्या विरोधात फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। माझं नाव अर्चना करंजुले आहे। माझे वडील जे आनंदराव करंजुले यांचं निधन झालं होतं, जे गुलाबराव करंजुले यांचे सक्के भाऊ आहे। माझ्या 2 भावाचे नाव संतोष करंजुले, प्रशांत करंजुले आणि आईचं नाव सुनंदा करंजुले आहे। यांनी एक फॉर्जेड विल बनवली होती आणि ती नोव्हेंबरमध्ये ऑगस्ट 2025 मध्ये जी कोर्टात दाखल केली, जी मला माहिती नव्हती, ती आपल्याला नोव्हेंबरमध्ये कळाली। त्याची तक्रार मी जी नोव्हेंबरपासून देण्याचा प्रयत्न करत होते, त्याची FIR आता महात्मा फुले पोलीस यांनी नोंद करून घेतलेली आहे। मॅडम नक्की काय, म्हणजे तुम्ही जो अर्ज केला होता तो काय होता? अर्ज असा होता की माझे वडील एक्सपायर झाले 2022 मध्ये आणि दोन वर्षापासून मी माझ्या भावांना सांगते की आपल्याला कोर्टात जायचंय, सक्सेशन सर्टिफिकेट काढायचंय, वारस दाखला काढायचा आहे। 2 वर्षापासून ते हा हो करत होते आणि टाळाटाळ करत होते। 2025 मध्ये त्यांनी माझ्याशी बोलणं बंद केलं, पण ऑक्टोबरमध्ये जेव्हा मी ई-कोर्ट ॲपवर गेले तेव्हा त्यांनी ऑलरेडी प्रोबेट कोर्टामध्ये फाईल केलं होतं आणि मला त्याच्यामध्ये डिफेंडंट म्हणून माझं नाव टाकलं होतं। जेव्हा मी तिथे गेले आणि मी जी बिलची प्रत घेतली, ती बघताच क्षणी कळालं की त्याच्यामध्ये माझ्या वडिलांच्या ज्या सह्या होत्या त्या बनावट होत्या। तुरंत मी 30 तारखेला पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि मीडियालाही मी याचं कळवलं होतं नोव्हेंबरमध्ये। गेल्या 6 महिन्यापासून मी धावपळ करते की FIR फाईल करून घ्यावी पोलीस स्टेशनमध्ये। या पोलीस स्टेशनपासून कल्याण पोलीस स्टेशन, ठाणे कमिशनर, इथे सगळीकडे गेले होते, पण थोडी त्यांनी दिरंगाई केली। त्यानंतर मला ह्या स्टॅम्प पेपरची, जो बिलमध्ये हा स्टॅम्प पेपर यूज केला आहे, ज्याचा नंबर आहे 73AA 416812, याची सारखी शंका मला येत होती
त्यामुळे मी त्याचा मुंबईला प्रधान मुद्रांक कार्यालय इथे एक RTI एक ॲप्लिकेशन दिलं. त्याच्यामध्ये मी या स्टॅम्प पेपरची माहिती कळवली. जेव्हा तिथून लेखी रिप्लाय आला तो धक्कादायक होता की हा जो स्टॅम्प पेपर आहे हा ऑलरेडी 2023 ऑक्टोबरमध्ये बाहेर निघालेला आहे. मग जर हा स्टॅम्प पेपर ऑक्टोबर 2023ला तिथून बाहेर निघाला आहे तर माझ्या वडिलांनी बिल ही 2022मध्ये कशी बनवली असेल. म्हणजे याचा अर्थ ही बिल पण फॉर्जेड आहे आणि हा स्टॅम्प पेपर पण फेक आहे. आणि जेव्हा DCP आपले जे झोन 3चे DCP आहे अतुल झेंडे सर यांच्याकडे मी गेले, त्यांना मी हा रिप्लाय दाखवला, तेव्हा त्यांनी त्यांचे अधिकारी पाठवून तिथे त्यांनी ते शहानिशा केली आणि नंतर महात्मा फुले पोलीस स्टेशनला त्यांनी आदेश दिले फॉर्जरी चीटिंग याच्या थ्रू गुन्हा दाखल करण्यासाठी. तुम्ही हा जो गुन्हा दाखल केला त्याच्यात कोणाकोणाला आरोपी बनवले? याच्यामध्ये मी माझे 2 भाऊ आहे, आई आहे आणि याच्यामध्ये 2 विटनेस आहे. त्या विटनेसची कॉल रेकॉर्डिंग आपल्याकडे आहे. त्यांनी तिथे त्या फोनमध्ये मला प्रत्यक्ष सांगितलेलं आहे की त्यांनी माझ्या वडिलांना कोणत्याही प्रकारचे सिग्नेचर दिलेले नाही आहे. त्यामुळे सगळे पुरावे आपल्याकडे जेव्हा आले त्यानंतरही पोलिसांनी याच्यामध्ये FIR फाईल करून घेतलेला आहे. हे जे प्रकरण आहे आता हे राजस्वाशी संबंधित आहे, तर तुम्ही हा जो गुन्हा दाखल केलेला आहे तो पोलीस स्टेशनला केला, तर यापुढे यांच्यावरती उचित कारवाई व्हावी. राजस्वाचा घोटाळा वगैरे केला त्यामुळे आणखीन गुन्हा दाखल करायची किंवा अन्य काही कारवाईची प्रक्रिया केली आहे का? हो, तुमच्या माहितीकरता सांगते, स्टॅम्प पेपर हे जे प्रकरण असतं हे कन्करंट आहे आपल्या भारतामध्ये. याचे राईट्स आपल्या स्टेटकडे पण आहे आणि सेंट्रलकडे पण आहे. सेंट्रलकडे असे आहे की स्टॅम्प पेपर जो असतो त्याचा प्रिंटिंगचा अधिकार हा सेंट्रलचा आहे आणि विकत घ्यायचे जे राईट्स असतात ते आपल्या स्टेटकडे आहे. त्यामुळे स्टेटकडे ते बिल फॉर्जेड आहे याचा गुन्हा तर मी केलेला आहे, FIR फाईल झालेली आहे. CBIकडे पण मी लवकर गुन्हा दाखल करणार आहे की हा स्टॅम्प पेपर हा जो फ्रॉड स्टॅम्प पेपर आपल्याकडे सर्क्युलेट होतोय याची दाट शक्यता आहे. म्हणजे याचा अर्थ कल्याण अंबरनाथ इथे अजूनही बॅकडेटेड स्टॅम्प पेपरचं सर्क्युलेशन होतं, जसं आपण तेलगी स्कॅममध्ये बघितलं तसं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत. ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.